गोकुळ शुगरकडून गेल्या 7 महिन्यापासून ऊस बिलाची रक्कम न मिळाल्याने संतप्त झालेल्या तुळजापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला बुधवारी आक्रमक वळण मिळाले। आंदोलनाच्या 17व्या दिवशी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन कायम ठेवत शहरातील छत्रपती संभाजी तलावातून जलसमाधी आंदोलन केलं। गोकुळ शुगरकडे तब्बल 30 कोटी रुपयांचे थकीत ऊस बिल असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। कारखान्याची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवल्यानंतर शेतकऱ्यांच्या देयकाबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा दावा त्यांनी केला। 7 महिन्यापासून अधिक काळ ऊस बिल न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यातूनच हे आंदोलन सुरू असल्याचं त्यांनी सांगितले। बुधवारी मोठ्या संख्येने शेतकरी संभाजी तलाव परिसरात एकत्र आले। धोबी घाट भागातून तलावात उतरलेल्या शेतकऱ्यांनी साखळी करून जोरदार घोषणाबाजी केली। आमच्या हक्काचे पैसे द्या, तसेच पैसे देणार नसाल तर आम्हाला मरणाची परवानगी द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। 17 दिवसापासून आंदोलन करूनही न्याय मिळत नाही। आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आमची थकीत रक्कम तातडीने मिळवून द्यावी। पावसाळा सुरू झाला आहे, पेरणीसाठी बियाणे आणि इतर खर्चासाठी पैसे नाहीत। कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान शेतकऱ्यांच्या जलसमाधी आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडलेला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही। थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता आक्रमक रूप धारण केल्यानं प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शेतकऱ्यांची बिलं जाणार आहेत। आज शेतकऱ्यापुढे प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, कांदा ह्याला कुठला भाव लागला नाही। घातल्याला शेतामधलं लागवड सुद्धा निघालं नाही आणि ऊसाचे पैसे आमचे कारखान्याकडे अडकून पडले। आता जर पाऊस पडला तर बियाणं कशानं आणायचं, खतं कशानं आणायचं आणि शेतात पेरणी कसं करायचं, ह्यासाठी हा शेतकरी आता आक्रमक होऊन या आंदोलनाच्या पावित्र्यात उतरलाय। शेतकऱ्याच्या पोटातल्या भुकेला जर आतून डंक मारायला लागलं तर शेतकरी अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेत असते। म्हणून या शेतकऱ्याची मागणी रास्त आहे। म्हणून महाराष्ट्र सरकार आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यात हस्तक्षेप करावं, 30 कोटी द्यावं अशी आग्रहाची मागणी आहे। एकूण किती शेतकरी ह्या मेल्याला परवडतंय? ह्या ऊस घालून का चुकी केलो का आम्ही? आज त्याला 17वा दिवस झाला या सोलापूर जिल्ह्यामध्ये बसलो उपोषणला। त्या आमदाराला कळत नाही, कुठल्या एकाही आमदार आलेले नाहीत। 7 आमदार 7 आमदार आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये, एकही आमदार येऊन विचारपूस केला नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री येशीमध्ये बसतात, त्याला एवढंही कळत नाही का बाबा शेतकरी आता 17वा दिवस झाला सोलापूर जिल्ह्यामध्ये उपोषणला बसलेत, एवढंही त्यांना कळत नाही। आणि गरीबाला एक न्याय देतात आणि आमदार खासदारांना एक न्याय देतात, त्या दत्ता शिंदेला एक न्याय देतात। आणि आम्ही काय केलं? आम्ही का पाकिस्तानवाले आहेत का? आम्ही या महाराष्ट्रातल्यात, आम्ही या मातीत जन्मलेल्यात। पण ऊसाचं बिल देणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन कोण करते? तिथले प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्त करतात। पण त्याने काय नाही, गुळ खाऊन निवांत पैसे घेऊन गप्पा येते। आमचं म्हणणं आहे अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये जर प्रशासन अशी चेष्टा लोकशाहीमध्ये आमच्या गोरगरीब शेतकऱ्याची करत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू। असं तुम्ही करू नका। आता काय प्रशासनानं काय आश्वासन दिले का? आता आमचे जी काय आपले शेपी साहेब आहेत, त्या शेपी साहेबांना आम्हाला सांगितलं की बाबा मी बैठक लावतो। लावायची बैठक आम्हाला काय देणं घेणं आहे? माघार घेतली का? आता माघार कुठे घेतो आम्ही? आमचं आंदोलन चालूच आहे। जलसमाधी आंदोलन आता माघार घ्यावं लागेल ना। शेतकरी आता कसं आहे, इथं जलसमाधी आंदोलन तेवढंच असतंय, नाटक किती असतंय तेवढंच असतंय, जास्त काही करत बसण्याचा अर्थ नाही। आमच्या शेतकऱ्याचं तेवढंच आंदोलन झालं, बस झालं। ओके तर कसं राहणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। इथून गेल्यानंतर शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय कुठला राहिलेला नाही का? तर 7-8 महिने झालं त्याच्याकडे एक छदाम पैसा त्याच्या हातामध्ये नाही आणि प्रामुख्यानं त्याचे ऊस हे नगदी पीक असताना त्या नगदी पिकाचं बिल हे जर मंडळी 7-7 महिने ठेवून घेत असतील तर त्या शेतकरी बांधवापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, हे अरविंद साहेबांनी ओळखलेलं आहे। आणि आम्ही आंदोलन करून या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचे प्रत्येक शेतकऱ्याचे बिल हे त्यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही इथून ते आंदोलन संपवणार नाही। आणि मी तुळजापूर तालुक्यामधून शेतकरी संघटनेचा शिवकुमार स्वामी